मुकाबला चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस विपक्ष वरद 11 अशा दोन तुल्यबळ संघ दरम्यान अर्थात वरद 11 संघ नाणेफेकीचा महबूल असा कौल जिंकतोय आणि या मैदानावरती या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय। यापूर्वीचा सामना पहिला 3 षटकामध्ये 23 धावांचा बचाव वरद 11 संघाने केला होता। अर्थात महेश चेनवणकर त्याच्या साथीला गणेश कुबल या दोन गोलंदाजांना अतिशय सुरेख अशी भेदक गोलंदाजी केली आणि आपल्या संघाचा दिनू लालंग संघाचा कर्णधार आपण मान्यवर कक्षाकडे यायचं आणि आपला या स्पर्धेतील सहभाग सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे। दोन सलामीचे बॅटर आपल्याला मैदानावर दिसत आहेत। चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघाचे स्ट्राईकच्या दिशेने विजय त्याला साथ देताना दीपेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी ते दोन सलामीचे बॅटर अर्थात चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघाचे दोन भरवशाचे बॅटर मैदानाच्या दिशेने तर गोलंदाजी मार्गावर ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार भेदक गोलंदाजी केली असे मॅन फ्रॉम चेंदवण महेश चेंदवणकर अर्थात गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा 5व्या पर्वातला क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय। सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवर अर्थात गोल्डन डकचा शिकार ढळतोय तो फलंदाज बॅटर विजय पहिल्या चेंडूवर डावाच्या पहिल्या चेंडूवर निश्चितच गडीबाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज महेश चेंदवणकर। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं वरद 11 अवघ्या 22 धावा जमवतोय आणि 23 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दिनू लालंग संघ यावेळी मात्र थोडासा अडचणी ठपरतोय। एक दर्जेदार विजय संपादन करतोय वरद 11 संघ जो गत वर्षीचा अंतिम उपविजेता संघ मैदानावरती आपण गत वर्षीचा अंतिम सामना पाहिला होता। एनसीसी नारगोल पडेल देवगड विपक्ष वरद 11 या दोन संघ दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने राजा नावाचा फलंदाज राजाने मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती। आज राजाला मैदानावरती राहून संकटमोचक फलंदाजी करावी लागेल ती चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघासाठी। दुसऱ्या बाजूने गतवर्षीचा उपविजेता संघ गतवर्षी जो पराभव झाला आपल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाचा त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निश्चितच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल का या स्पर्धेमधील ते सुद्धा पाहणं अस्वस्थ ठरेल वरद 11 संघ। सूर्यप्रकाशचा चेंडू राजाच्या बॅटमधून एक सन्मानजनक फटका आणि या फटक्यावर मिळतात ती एकरी धाव संख्येनं चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघ आपल्या धावांचा श्रीगणेश करतोय। तर दुसऱ्या बाजूला महेश चेंदवणकर मॅन फ्रॉम चेंदवण कुडाळ गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। षटकातील पुढचा चेंडू असेल दीपेसाठी फसलेला फटका यावेळी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेलचा बराचसा दूर क्षेत्ररक्षक आणि दरम्यानच्या काळामध्ये एकेरी धाव घेतली जाते। चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती महेश चेंदवणकर त्याच्या साथीला गणेश कुबल या दोन गोलंदाजांनी तीच गोलंदाजी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये करावी लागेल वरद 11 संघाच्या गोलंदाजांना। यावेळी मात्र मोठा फटका पायचा झेलच्या खाली क्षेत्ररक्षक घेतोय का परंतु दरम्यानच्या काळामध्ये चेंडूचा प्रवास निश्चित डीप लमान सीमारेषेवर या चेंडूवर मिळतात तब्बल 4 धावा चेंडूवर मिळतात त्या तब्बल 4 धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावर गणली जाते। एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा एक गडी बाद 6 धावा डीप लमानचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि चेंडूचा प्रवास डीप लमान सीमारेषेच्या बाहेर तब्बल या चेंडूवर मिळतात 4 धावा 4 धावसंख्येने सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा। मागच्या सामन्यामध्ये 22 धावांचा बचाव करणारा वरद 11 संघ यावेळी मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल। आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 अशी धावसंख्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तितकाच चतुरस्थ गोलंदाज आपल्याला मैदानावरती ज्याला व्यवसाय क्रिकेटचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव असा गोलंदाज महेश चेंदवणकर एक चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते महेश कडून। रिव्हर्स स्वीप मारण्याचा फटका परंतु चेंडूचा प्रवास निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा एक साधा सोपा झेल सोडतोय क्षेत्ररक्षक वरद 11 या स्पर्धेतील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा वरद 11 संघ थोडंसं नाराज करतोय तो निश्चितच आपल्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर सांघिक धावसंख्या धावफलकावर चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघ पोहोचतोय। एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा एक गडी बाद 7 धावा धावफलकावर
अर्थात एक चांगली गोलंदाजी मैदानावरती प्रारंभीच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. महेश चंदवणकर, ज्याला व्यवसायिक क्रिकेटचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव असा महेश चंदवणकर आपल्याला पहिलं षटक हाताळताना दिसतोय. तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय. चंद्र दिनू नावाचा गोलंदाज सज्ज होतो, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, भेदक अशी गोलंदाजी केली होती. तो दिनू गोलंदाजीसाठी सज्ज होतो. तर स्ट्राईकच्या दिशेनं आता मात्र संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. राजा आणि त्याच्या साथीला दीपेश नावाच्या दोन फलंदाजांना. सूर्यप्रकाशची गोलंदाजी, एक वेगवान असा चेंडू हा दिनूचा पाहायला मिळतो. एक उंचपुरा असा गोलंदाज आणि आपल्या उंचीचा निश्चितच फायदा या सामन्यामध्ये. अतिशय गोलंदाजी, चतुरस्त्राची गोलंदाजी ही पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा महेश चंदवणकर, त्याच्या साथीला दिनू आणि गणेश कुबल या गोलंदाजांना अतिशय भेदक अशी गोलंदाजी केली होती आणि त्याचमुळे हा सामना जिंकला होता वरद 11 संघानं. तोच वरद 11 संघ चांगली गोलंदाजी, डावखुऱ्यात असा गोलंदाज दिनू, भेदक अशी गोलंदाजी म्हणता येईल या मैदानावरती. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 पाचवं पर्व आपण अनुभवतोय. कालच्या दिवसात आपण अनुभवले एक हाय व्होल्टेज सेमीफायनलचा सामना, जो सामना झाला होता रेजिंग स्टार मालवण विपक्ष ओमकार 11 घोणसरी अशा दोन संघादरम्यान. ज्यावेळी शेवटच्या क्षणामध्ये रेजिंग स्टार मालवण संघाला 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना विशाल लुडबे नावाच्या फलंदाजानं लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले होते आणि रेजिंग स्टार मालवण संघाला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. आज बघायचंय कोणता संघ या संघाबरोबर 2 हात करण्यासाठी सज्ज होतोय अंतिम फेरीमध्ये. गोलंदाजी मार्गवर सज्ज दिनू नावाचा गोलंदाज, ज्यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास काऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय, परंतु शॉट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू अडवला जातो आणि दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजाने धावा घेतल्यात. किती काढले? 2 धावा. दोन्ही धावसंख्या पोहोचते 10 धावा. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी, भेदक गोलंदाजी केली होती. 22 धावांचा बचाव केला होता. तो गोलंदाज दिनू, त्याच्या साथीला महेश चंदवणकर आणि गणेश कुबल या गोलंदाजांना तीच गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरेल. आपल्याला डीप लॉंगांच्या दिशेने चंद्रा जाधव क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय दिनू. मोठा फटका या ठिकाणी दीपेशच्या बॅटमधून, चेंडूचा प्रवास निश्चितच सीमारेषा पार या चेंडूवर मिळतात. एक सुरेख असा देखणा फटका आणि या चेंडूवर मिळतात ते तब्बल 4 धावा. चौकर्ण सांघिक धावसंख्या तब्बल एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. एक गडी बाद 14 धावा. एक चांगली आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल दीपेश, त्याच्या साथीला राजा या 2 बॅटरला. अर्थात संकटमोचक फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती थांबावं लागेल या 2 फलंदाजांना. चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघाला. शेवटचा चेंडू असेल, गोलंदाज दिनू सज्ज होतोय. एक भेदक असा गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गती परिवर्तनात चेंडू पाहायला मिळतो. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात प्रति षटकामागे 7च्या सरासरीनं धावसंख्या चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघ पोहोचतोय 14 धावा. एक गडी बाद 14 अशी सांघिक धावसंख्या, जी गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये दिनू नालंग संघाविरुद्ध केली होती वरद 11 संघांना, तीच गोलंदाजी आजच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघाविरुद्ध. अर्थात 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. येणारे चेंडू असतील 6, येणारे शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज दिसतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटमधील छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल. अर्थात गतवर्षीचा या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा बहुमान ज्या खेळाडूने मिळवला असाच गणेश कुबल आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. या डावातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी अर्थात स्ट्राईकच्या दिशेनं आपल्याला दिसतोय तो राजा नावाचा फलंदाज. राजाला आक्रमण करावं लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका राजाच्या बॅटमधून, चेंडूचा प्रवास डीप भूमिकेत सीमारेषा नजीक, सुरेख असं देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमित नावाचा क्षेत्ररक्षक मैदानावरती आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या पोहोचते 15 धावा धावफलकावर. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकच्या दिशेनं सलामीचा बॅटर मैदानावरती दीपेश, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 चौकार, तो दीपेश खेळण्यासाठी सज्ज होता. दुसऱ्या बाजूने 15 ही सांघिक धावसंख्या. गणेश कुमार सज्ज होतोय.
उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात हा चेंडू अवांतर स्वरूपाचा. अवांतर स्वरूपानं प्रत्येक धावी लाख मोलाची असेल चॅम्पियन 11 भैरी भवानी संघासाठी. मोठा फटका दीपेशच्या बॅटमधून पाहायला मिळतो. चेंडूचा प्रवास निश्चित सीमारेषा बाहेर. चेंडूला यावेळी चेंडूवर मिळतात तब्बल 6 धावा. एक आक्रमक शैलीची फलंदाजी. संघ पोहोचतोय 22 धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर सामना होईल अन्वयी 11 विपक्ष ग्लोबल मालवणी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अन्वयी 11 विपक्ष ग्लोबल मालवणी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. त्याचप्रमाणे आमचे मित्र सागर पेडणेकर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. सागर पेडणेकर या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. सूर्यप्रकाशचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडूचा प्रवास डीप पॉइंटच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. दरम्यानच्या कडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरत आहेत. दुसरी धावसंख्येने 24 धावसंख्या धावफलकावर. 24 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील या डावातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघाच्या फलंदाजांना. गणेश कुबल सज्ज होतो. एक मोठा फटका पाहायचा चंद्रा जाधव झेलच्या खाली आणि याला मात्र चंद्रा जाधव कोणती चूक करत नाही. एक सुरेख असा झेल टिपतोय आणि दीपेश बॅक टू द पॅव्हलियन. 2 गडी बाद धावफलकावर धावसंख्या 24 धावा. यानंतर सामना असेल ग्लोबल मालवणी विपक्ष अन्वयी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. अन्वयी 11 आणि विपक्ष संघ ग्लोबल मालवणी. धावसंख्या धावफलकावर 24 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात अर्थात येणारे चेंडू या षटकातील असतील 2 आणि या 2 चेंडूवर जर मोठे 2 फटके मारले तर एक 35 धावांचं टार्गेट वरळी 11 संघासमोर असेल. परंतु दुसऱ्या बाजूने बचावात्मक गोलंदाजी करावी लागेल गणेश कुबल या गोलंदाजाला. नवीन फलंदाज ओमकार. बघायचं ओमकार कशा प्रकारची फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. अर्थात एका बाजूनं ज्याला क्रिकेटचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव, छोटा पॅकेज बडा धमाका टेनिस क्रिकेटमधील गणेश कुबल सज्ज होत आहे षटकातील 5वा चेंडू घेऊन. धावसंख्या 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वा चेंडू गणेशचा अर्थात उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे 2 हात समांतर करून हा चेंडू सोयरे असल्याचं घोषित करतात. पावशतक फलकावर अर्थात चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघाचं 25 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका तर फसतोय झेलच्या खाली चंद्रा जाधव यावेळी मात्र झेल सुटतोय चंद्रा जाधव यांच्या हातातून आणि या चेंडूचा प्रवास निश्चितच या चेंडूवर मिळतात तब्बल 2 धावा. दोन्ही धावसंख्येने संघ पोहोचतोय 27 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात डावातील शेवटचा चेंडू गणेश कुबल यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय आणि दरम्यानच्या काळामध्ये पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघ पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. सांघिक धावसंख्या 27 धावा म्हणजे विजयासाठी 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये वरद 11 संघ 28 धावांचा पाठलाग करतो का की 27 धावांचा बचाव चॅम्पियन 11 भैरी भवानी हुमरस संघ करतो का. काय घडतं काय बिघडतं दुसऱ्या डावामध्ये हे सांगण्यासाठी येतात माझे सहकारी समालोचक मालवणी समाज सुरेश कांदळकर ज्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो आणि आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. आत्ताच्या मॅच मध्ये चंद्रांजी काय कॅचा घेतलीत ना अप्रतिम. वेल डन चंद्रा. वेल प्लेड आणि वेल कॅचेस चंद्रा. यानंतर एक सत्कार करून घेतो छोटासा. तसंच कालच्या दिवसाप्रमाणे आजच्याही दिवशी माननीय श्री तुकारामजी रासम आमच्यासोबत उपलब्ध आहेत. मंडळातर्फे त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो. पुन्हा तुमचा आभार व्यक्त करू देतो मी. पण 1-2 सत्कार करूचे आहेत माका. एक म्हणजे गोविंद उर्फ भाऊ राहुल आणि संदीप लाड या दोन्ही मित्रांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. संदीप लाड आणि भाऊ राहुल. संदीप लाड आणि भाऊ राहुल दोघांनाही मी मंचावरती आमंत्रित करतोय. मालवणी बॉईज सारखं एक चांगली संघटना तयार केली. आपल्या मालवणी पोरांका नवीन युवकांका एकत्र बांधायला ज्यांनी काम केल्यानी असे आमचे 2 मित्र रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर असले तरी आतापर्यंत खेळाच्या बाबतीत काही खेळ सोडणंच नाही. म्हटला जाता बैल कितकोय म्हातारं झालं तरी झुंज विसरणार नाही तशी मात्र गत झाली.
या दोघांका मी आवाज करतो आणि तुकाराम रासन साहेबांका विनंती करेन की या दोघांचा त्यांच्यानी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करूचो. प्रोग्राम मालवणी माणसा जो काय असं दोघं हे हजर रवतातच रवतात. मागच्या 2 वर्षापूर्वी वाटला होता संदीप लाडानं आता रिटायरमेंट घेऊची, पण मागच्या 2 वर्षात जा काय समोरच्या संघात पाणी पाजल्यान तिसून अटक लागला. संदीप लाड महेंद्रसिंग धोनी सारखं अजून पुढची 50-60 वर्ष खेळतलोच. मगाशी सांगल्याप्रमाणे बैल कितकोय म्हातारा झालो तरी झुंज विसरणार नाही असो आमचा मित्र म्हणजे संदीप लाड. सगळे जोरदार टाळ्या वाजवच्या संदीपसाठी. मॅच खेळ असणे मालवणी पोरांचा कार्यक्रम काय असणे संदीप लाड हो आवर्जून हजेरी लावणारे आमचा मित्र. याच्यानंतर गोविंद उर्फ भाऊ राहुल स्वतः भजनी बुवा असलेलो कलाकार, भजन ज्याची कास असा भजन ज्याची आज असा अशा आमच्या मित्राचा सत्कार केला जाता. दीपक परब साहेबांका विनंती करेन की गोविंदरावचा सत्कार करूचा. याचा पण सेमच असा रिटायरमेंट जवळ येईल म्हणून काय झाला दोन्ही सरांसारखे जसे आता ऋतुराज गायकवाड किंवा अजिंक्य राणेसारखे प्लेयर घडवचं काम केल्याने त्या काम सध्या भाऊन आपल्या खांद्यावर घेतल्या. मालवणी पोरांमधले काय काय प्लेयर असत कृष्णा सावतासारखं किंवा भूषण लाडासारखं प्लेयर घडवण्याचं काम सध्या भाऊ करता. फक्त 1 मिनिट फक्त माका बघल्यान का बॉल आणि बॅट लांब नेऊन ठेवता. असो मित्र असे मित्र तुमच्या आयुष्यात येणार म्हणजे तुमच्या आयुष्याचा कधी सार्थक होणार इतक्या मात्र नक्की. आणि ह्यांच्या दोघांच्या आयुष्यात योग मित्र होतो म्हणजे सागर पेडणेकर ह्या दोघांच्या आयुष्य धक्क्याक लावून टाकला ना म्हणजे त्यांनी ह्या दोघांच्या आयुष्य सत्काराक लायला ना. आणि याच्यानंतर मात्र मैदानात या मैदानातल्या क्रिकेटचा लेखा जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी समालोचन कक्षात पर्यंत नाईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद वैभव. हे बघता बघता मैदानात सामना सुरू झालो. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून दाजी नाईक ऑन फायर बुक गावलो. बॅक टू बॅक 2 चेंडूत दाजी नाईकाच्या बॅटमधून 2 मोठे फटके बुक गावले आणि मालवणी विवरण करूचा झाला तर देवगडचो हापूस मालवणचा खाजा आणि यंगुर्ल्याचे काजी आणि षटकाराचे पाठी रोळ करतात ओढवड्याचं नायकांचं दाजी. ओके सुरुवात केली. दाजी नाईक 28 धावांचा पाठलाग करता. पहिल्या 2 चेंडूत 2 मोठे फटके. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि क्षेत्रफळाचे चालू असलेली शर्यत कोण जिंकता आणि कोण हरता या बघता बघता पंचांचे इशारा येता चौकाराचो म्हणजे जे धावसंख्या जवळ जातात ती म्हणजे 16. 28 धावांचा पाठलाग करताना वरद 11 संघ एक आक्रमक सुरुवात दाजी नाईकाच्या पावित्र्यातून बुबुक गावली. सुरुवातीपासूनच गोलंदाजाचे पिसा काढताना गोलंदाजाचं नाव ठरलं तो विजय. नावात विजय या पण मात्र पराजय बुक गावता कारण समोरचं फलंदाज तितकं ताकदीचो दोड्या अंगाचो दाजी नाईक जे का सिंधुदुर्गाचो बाहुबली म्हटला जाता आणि त्या कित्या म्हटला जात त्याच्या बाहूनही दाखवून दिलेला हा. सुरुवातीच्या सामन्यात एक फटको दाजीच्या बॅटमधून बुक गावलेलो. आता मात्र दाजीची बॅट तळापली आणि तळापलेली बॅट एकदा गरम झाली की शांत होचा नाव येणार नाही आणि गोलंदाजच्या पाठीवर वळी नक्कीच बुगवतले. पुन्हा एकदा एक बैठक पडदे शॉट दाजीच्या बॅटमधून बघू गावलो असतो पण कधी बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क नाही झालो. पंचांची खुणता लेग बॅट पद्धतीची ही धाव. आता मात्र स्ट्राईक खरी चेंज झाली. स्ट्राईक करत आता चेनवनगावचो महेश चेनवनकर. जरी मूर्ती लहान असली तरी नाव मोठा. क्रिकेट विषयात टेनिस क्रिकेट विषयात ग्रामीण समाजाचा मोठा नाव घेतला जाता आणि एक शैलीदार फटको बघा एक विचारपूर्वक फटको डीप फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू सीमा पार. जवळजवळ पहिल्या षटकात विजयाच्या उंबरट्यावर आपलं संघ नोंद ठेवतं ते दोन्ही फलंदाज असा म्हणा हरकत नाही कारण धावसंख्येचा विचार करशाल तर धावसंख्या झाली 21-28 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो तेव्हा. याच्यानंतरचा होणारा सामना जो आता जो सामना त्यांच्यात जो विजय संघ त्याची लढत होतली NCC नागरगोल संघासोबत. सामना महत्वाचा आणि सामन्यात आता 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयाचा लक्ष रावला 7 आठवड्याचे वार 7 इंद्रधनुष्याचे रंग 7 लग्नानंतर नवरा बायको होमावती फेरी घेतात ते सुद्धा 7. भारताचं माजी यष्टीरक्षक आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं जर्सी नंबर सुद्धा 7 आणि विजयाचं लक्ष रावला होता तास सुद्धा 7. आता 7 असून आणखी 4 कमी करा. रवले 3 उरलेले रवले चेंडू 11 चेंडू 3 धावेची गरज.
फक्त सोपास्कार तितको रवला आणि काहीतरी चमत्कार जो सामना बदलू शकता, पण हे असो चमत्कार घडाक सगळ्यांचा 11 जणांचा नशीब फळफळा होया. क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना, कारण समोर फलंदाज थांबाचं नाव घेणत नाही. एक शर तर दुसरं सव्वा शर अशा पद्धतीची फलंदाजी सध्या वरद इलेव्हनच्या सलामीसाठी गेलेले दोनही फलंदाज दाजी नाईक आणि महेश चंदवरकर. 11 चेंडूत 3 धावेची गरज. पुढचं चेंडू यश, एक विजय होतो गोलंदाज, दुसरं यश, पण दोघांच्या पदरात मात्र निराशा पट्टा आहे. रिव्हर्सिपच्या प्रेमात पडलो आणि झेल सुद्धा तयार झालो होतो, पण खूप प्रयत्न करू झालो तो या झेलासाठी. थोडंसं आणखी काहीतरी प्रयत्न झालो असतो, पण कदाचित झेलबाद झालो असतो, पण या उलट्या पद्धतीचा झेल होता. या घेण्यात असा खूप सोप्या नसता. प्रयत्न नक्कीच चांगलं केलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी धावान 1 धाव पुरी केली आणि धावसंख्या आणखी एकांपुढे सरकली. उर्वरित लक्ष राहिलं तर 10 चेंडू आणि 2 धावेची गरज. यश आपल्या शरीराला पुढचा चेंडू घेऊन पंचांकडे दाद मागली जाता. पंच दाद उचलून धरतात आणि बावशापासून 2 हात रुंद करून पहिला 1 वा पाणी मधल्याची खून करून दाखवतात, म्हणजे पहिलं स्वेर चेंडू. धावसंख्या बरोबर बुगवता बघता वडे आणि मागता भजी अशा पद्धतीचं चेंडू टाकलं गेलो. धावसंख्या आणखी एकान कमी झाली आणि समोरच्या संघाची धावसंख्या आणखी एकान पुढे सरकली. विजयाचं लक्ष राहिला फक्त 1 आणि विजय फटको सुद्धा बघू गता. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. दुसऱ्या षटकातल्या 3ऱ्या चेंडूवरती सामना विजय ठरता. तो वरद इलेव्हन संघ घाई झालेली दिसता. वरद इलेव्हन संघात आणि विजय गवस निघालता. फक्त 9 चेंडूचा समाचार करताना 28 धावसंख्येचं पाठलाग पूर्ण केलं. यात मोठे फटके दाजी नाईकाच्या बॅटमधून बघू गावले. सामना विजयी ठरताना पुढच्या फेरीत प्रवेश करतात तो म्हणजे वरद इलेव्हन संघ. या स्पर्धेत सहभाग दाखवला त्याबद्दल चॅम्पियन्स इलेव्हन भैरी भवन इंग्रज संघ